आदर्श नागरी पतसंस्था, आदर्श महिला नागरी सहकारी बैंक, अजंता अर्बन कोऑपरेटिव्ह बैंक, ज्ञानोबा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट लिमिटेड सोसायटी, आभा इन्व्हेस्टमेंट अँड डेव्हलपर्स, यशस्विनी कृष्णाई नवरंग आधार राधाई पतसंस्था, मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या शहरातील आणि जिल्ह्यातील कष्टकऱ्यांचे हक्काचे पैसे लुटणाऱ्या संस्था चालक, पतसंस्थेचे अध्यक्ष, बँकेचे संचालक मंडळ यांच्या विरोधातली कृती समिती म्हणून आज आम्ही सर्व कृती समितीचे प्रमुख सदस्य इथे आलेले आहोत। आम्ही आपल्याला आवाहन करतो आपल्या माध्यमातून ठेवीदारांना की येणाऱ्या 30 तारखेला सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय इथे माननीय खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य असे निदर्शने होणार आहेत। या निदर्शनाला आपण यावे अशी विनंती करतो, कारण की मागे आम्ही जेव्हा मंत्रिमंडळ बैठक होती त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती आदर्श वतीने एक मोर्चा काढण्यात आला होता। त्यात महाराष्ट्र राज्याचे आदरणीय सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांनी आवाहन केलं होतं मोर्चाला समोर येऊन की 2 ते 3 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला रक्कम परत देण्यात येईल। तो वादा पण आतापर्यंत पूर्ण झालेला नाही। त्यांनी दिलेल्या ज्या काही मागण्या होत्या, त्यांनी मोर्चाला समोरून जे जे काही सांगितलं होतं ते कुठलंच आश्वासन पूर्ण झालेलं नाही। त्याचप्रमाणे अजंताचे जे काही संचालक मंडळ आहे त्यांना आतापर्यंत अटक झालेली नाही। ज्ञानोबाचे जे एक्स मिलिटरी मॅनची ज्या देशाची सेवा ज्यांनी केलेली आहे असे जे ठेवीदार आहेत, जो मुख्य संचालक आहेत चंदन शिवे तो आतापर्यंत फरार आहे, एकही व्यक्तीला अटक झालेली नाहीये। माझ्या बाजूला जे बसलेले आहेत आदरणीय मलकापूरचे बँकेचे, तर या बँकेचा एक अजब कारभार आहे। 2.5 वर्षापासून बँकेवर प्रशासक बसलेला नाहीये, प्रशासकाला बसू देत नाहीये। बीजेपीचा एका मोठ्या नेता आमदाराचा मुलगा आमदार स्वतः इथे काहीच कारवाई होऊ देत नाहीये। म्हणजे पोलीस प्रशासनावर, सहकार विभागावरती बीजेपीच्या पक्षाकडून किती दबाव येण्यात येत आहे हे आपल्याला जाणतो। इथं सहकार मंत्री आदरणीय अतुल सावे साहेब होते, त्या काळात हा सर्व भ्रष्टाचार झालेला आहे। मी तर म्हणतो की या भ्रष्टाचाराची पूर्ण पैसा अतुल सावे साहेबांना गेला का असेच मला काय वाटतं आजच्या घडीला। आपण त्यांना विचारा की आपण जेव्हा इथे मंत्री होतात, आपण या शहराचे मंत्री होतो, या शहराचे आपण नागरिक होता अगोदर, आपल्या कार्यकाळातच हा सर्वात जास्त भ्रष्टाचार उघडकीस आला, भ्रष्टाचार झाला, तर आपण यात काही सहभागी आहेत का हे सर्व। आणि आदरणीय सगळ्यात भ्रष्ट ज्याला आपण अगोदर खातं म्हणायचो ते खात्याचा चेंज झालेलं आहे, ते खात्याचा सहकार विभागाकडे गेलेले आहे। देशाचे सहकार मंत्री आदरणीय शहासाहेब जेव्हापासून झालेले आहेत तेव्हापासून या खात्याला भ्रष्टाचार जास्त वाढत चाललेला आहे। कारण औरंगाबाद जिल्ह्यातच कमीत कमी 15-16 बँकेस आणि पतसंस्था उघडकीस चालल्या आहे। हजारो कोटीचा घोटाळा इथे झालेला आहे आणि सहकार मंत्री, देशाचे सहकारी मंत्री म्हणतात की आमच्याकडे 2000 कोटी पडून आहेत। मग 2000 कोटी पडून आहेत तर मग या लोकांना पैसा का दिला जात नाही? कारण की ऑलरेडी पतसंस्थेच्या आणि बँकेच्या संचालक मंडळाची प्रॉपर्टी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि शासन दरबारी ती जमा आहे। मग ती प्रॉपर्टी सरकारने आपल्या ताब्यात घ्यावी आणि या लोकांच्या पैसे, हक्काचे पैसे दिले पाहिजे। कारण हा काही हरामाचा पैसा नाही, कोणून चोरीमारी करून आणलेला पैसा नाही, हा यांचा हक्काचा, कष्टाचा, यांच्या मुलाबाळांच्या विकासासाठी ठेवलेला पैसा होता। तो सरकारने तात्काळ परत करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी आदरणीय खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 30 तारखेला मंगळवारी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर इथे भव्य निदर्शने होणार आहात। मी बोलतो दादा आपल्याला खासदारांच्या नेतृत्वामध्ये DDR आंदोलन केलं। हो, मी आता सांगितलं सहकार मंत्र्यांना तुम्ही निवेदन दिलं, मोर्चा काढला, हो, काय झालं? हो, आता हे विभाग आयुक्त पुन्हा सरकारचे प्रतिनिधी आहे, हो, तुम्ही त्याच्याऐवजी अर्थ राज्यमंत्री शहरात राहतात, अर्थ राज्यमंत्री आदरणीय आम्ही ऐका ना, दादाने चांगला प्रश्न विचारला। आमचा दुसरा, आम्ही काय पहिले शासनाकडे गेले पाहिजे, प्रशासनाकडे गेले पाहिजे। ऐका ना तुम्ही, आता विनंती, आम्ही DDR कडे गेलो होतो। DDR चे प्रमुख या जिल्ह्याचे विभागीय आयुक्त कार्यालय आहेत, म्हणून आज त्यांच्या दारी आम्ही जातो। याच्यानंतर पुढचा प्रयत्न तोच आमचा की कुठल्याही मंत्री आणि खासदाराच्या घरासमोर आम्ही याच्या पुढचे आंदोलन होणार आहे आणि त्यांना घराच्या बाहेर न निघून देणार आहेत। नेतृत्वात तुम्ही 3-4 आंदोलनाची, हो, फलित काय आलं? पुन्हा आंदोलनच करावं नाही, ऐका ना, फलित काय आलं की आदर्श मध्ये या भारतात पहिली घटना झालेली आहे की आदर्शचा 7 महिन्याच्या आतमध्ये रिझल्ट लागलेला आहे, प्रॉपर्टी लिलावाला लागलेली आहे। ऐका ना एक मिनिट, काय किती जणांचे पैसे वापस आले? वापस प्रॉपर्टी शासनाची प्रोसेस असते दादा की प्रॉपर्टी लिलावाला कलेक्टर साहेबांची मान्यता घेत होते। आपण असं नाही म्हणत की सकाळी पैसे आले आणि परवा दिवशी वाटवा, कारण हा जो घोटाळा आहे, मोठा घोटाळा आहे। प्रॉपर्टी लिलावाला लागतील, ती प्रॉपर्टी प्रशासकाकडे जमा होईल, तो पैसा प्रशासकाकडे जमा होईल, त्याच्यानुसार तो रिसर्व पैसा वाटला जाईल आणि प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन काढल्यानंतरच पैसा वाटला जातो ना। आपण एका जणाला देऊ शकणार नाही ना। एखाद्या बँकेचं रिझर्व्ह बँकेने जर परवाना रद्द केलेला असतो तर त्यांना रिकव्हरी करता येते का नियमानुसार? नाही, परवाना रद्द झाल्यानंतर त्यांना मान्यता, हो, ऐका ना, आपण
तुम्ही मलकापूर बँकेबद्दलच बोलतो मी, आपल्याला जे पाहिजे तेच बोलतो मी. मलकापूर बँकेबद्दल जे आपण बोलता नाव घेऊन बोला आपण, की मलकापूर बँकेला परवाना रद्द झाला, पण त्यांचे वरपर्यंत खूप वर रस्ते होते, त्याच्यामुळे त्यांना ती परवानगी भेटली नाही. आता त्यांनी ती परवानगी भेटलेली 1 जानेवारीपासून. या 1 जानेवारीपासून त्यांना परमिशन भेटलेली आहे आणि त्यांनी खूप जणांना नोटीस पण पाठवली आहे. मी आपल्याकडे नोटीस पण दाखवतो. अभिषेक जायस्वाल म्हणून ज्यांनी 75 कोटी लोन घेतलेले आहे, त्यांच्या व्याजासहित 100 कोटी झालेले आहेत, त्यांना पण त्यांनी नोटीस पाठवली. माझ्याकडे आहे, आमच्याकडे पण आहे. हा, आतापर्यंत आम्ही फक्त आदर्शवरती काम करत होतो, पण आदरणीय खासदार साहेबांनी सांगितलं की सर्वच ठेवीदार सारखे आहे, त्याच्यामुळे होणार आहे. आपल्याला लागलं तरी आपण झेरॉक्स पण घेऊन जाऊ शकतो माझ्याकडे. ते स्वरूप सांगितलं तर आम्ही आता आदरणीय जरांगे साहेबांना मानतोय. मानकापीवरती कारवाई झाली आजपर्यंत, त्या समाधानी आहात का? नाही, समाधानी नाहीत आम्ही, कारण की काय, संचालक मंडळातील मुख्य आरोपी अटक झालेला आहे, अदानी अटक झालेला आहे, त्याचा मुलगा फरार आहेत, इतर संचालक मंडळ पण फरार आहेत. त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही काही समाधानी नाही. आदर्शच्या 18 मालमत्ता विक्रीला काढल्या. हो, त्या मालमत्ता गेल्या महिन्यात 28 तारीख 25 नाही, ह्या महिन्याची डबल काढली. लिलावासाठी पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून पुन्हा नव्याने सगळं प्रोसेस करावं लागेल. मग तुम्ही ही मागणी शासनाने त्या जमिनी खरेदी करायला पाहिजे, कारण हीच आमची मुख्य मागणी आहे. प्रॉपर्टी 21 कोटीचं त्याचं व्हॅल्युएशन निघालंय, तर त्यासाठी एका मालमत्तेसाठी 3 जण पाहिजे. 3 कमीत कमी 3 जणांचा लिलाव पाहिजे, ऑप्शन करणार. बरोबर, पण त्यासाठी रिस्पॉन्स आलेला नाही. पण शासनाने घ्यावी ही तुम्ही मागणी करणार नाही. हीच आमची प्रमुख मागणी आहे की आतापर्यंत 95 प्रॉपर्ट्या या आदर्श बँकेच्या आहे, एमपीडी ऍक्ट नुसार घेतलेल्या. तर आमचं म्हणणं चाललंय की ह्या पूर्णच्या पूर्ण प्रॉपर्ट्या शासन दरबारी जमा करण्यात यावं आणि शासनाचंच व्हॅल्युएशन करणार डिपार्टमेंट आहेत, त्यांनी त्यांच्याच व्हॅल्युएटकडून ते डिपार्टमेंट व्हॅल्यू कडून तो पैसा देण्यात यावा. आमची मुख्य मागणी तीच आहे. आता 30 तारखेची फायदा झाला नाही, आता काय होणार आहे 30 तारखेला? आपण काय करतोय की एक शासकीय प्रोसेस आहे आणि आपण या देशाच्या घटनेवर चालतोय. आपण घटनेच्या विरोधात जाऊ शकणार नाही, कारण आम्ही सर्व ठेवीदार आहेत, मी सोडून आहे, त्याच्यामुळे आम्ही आमच्या रिस्साप्रमाणेच करणार आहेत. मलकापूर बँकेचा घोटाळा, हो, सध्या अतुल साहेबांचं तुम्ही नाव घेतलं. हो, नामदार अतुल साहेब, नाही, संचित साहेबांचं नाव घेतो मी. त्यांच्या पहिले झालेला घोटाळा आहे, तुम्ही सांगता तो पैसा तुम्हाला भेटला? मी मलकापूर वैयक्तिक नाव नाही घेतलं, मी सगळ्या ओव्हरऑल बँकेत सांगतोय. म्हणजे ज्या काळात झालाय ओव्हरऑल बँकेचा, अजंठाचा झालाय, मलकापूर. सावे साहेब सहकार मंत्री असताना त्या जो व्यावसायिक नियुक्त केला होता लहाने, तर ते सहकार मंत्री असताना त्या व्यावसायिकाला स्टे दिला त्यांनी, त्याला हजर होऊ दिलं नाही. हा त्यांचा सहभाग आहे सावे साहेब. अजूनही प्रशासक नेमलेलं नाही नाही, नाही बरं, तो व्यावसायिक हजर झाल्याशिवाय पुढची प्रक्रियाच होत नाही ना. ते नेमू पण देत नाही, त्याला येऊच देत नाही. एकूण किती ठेवीदार आहे आणि किती पैसा आहे असं तुम्हाला वाटतं? काय झालं आता, एकूण किती ठेवीदार? आमचे आदर्श 62,000 ठेवीदार आहेत. ज्ञानोबाचे 2600 आहेत, आपले यशपाचे हा सॉफ्टवेअर बंद असल्या कारणाने, 100 कोटीच्या आसपास ठेवी आणि अजमेरची 40 आहे. मलकापूरचे 9,000. मलकापूरचे 9,000. मलकापूरचे 9,000 ठेवीदार. नावं सांगा ना सगळ्यांची. मी मोनाली जड यशस्विनीची ठेवीदार आहे. या यशस्विनीचे सविता आधाणे आणि देविदास आधाणे हे आरोपी आहेत. या दोघांना पकडलेलं आहे, पण यांच्यावरती संचालक मंडळ जे आहेत अजून, आणि त्यांना अजून अटक झालेली नाहीये. त्यांचे 3 महिने होऊन गेलेले आहेत. आणि तसंच आमच्या याच्यावर प्रशासक पण बसला आहे, पण हा प्रशासक पण काही कारवाई करत नाही. आणि या सरांनी जवळपास सर्व बचत गट आहे 130 140 वगैरे आहे, त्यातले फक्त 10 चालू आहे आणि बाकीचे सर्व हे बोगस आहेत. या बोगस याच्यावर त्यांनी सगळा पैसा उचललेला आहे. आमच्या सर्वसामान्य नागरिकांचा पैसा यांनी सगळा वापरून आम्हाला सगळं फसवलेलं आहे याच्यामध्ये. आणि तसंच हा प्रशासक जो नेमला आहे हा फक्त उडवाउडीचे उत्तर देतो. याला 2 महिने होऊन गेलेले आहे, तरी हे काही करत नाहीये. तर आम्ही खासदार इम्तियाज जलील सरांच्या नेतृत्वाखाली 30 तारखेला धरणे आंदोलन करणार आहे. यामध्ये आमचं एवढं म्हणणं आहे की या सर्वांचे प्रॉपर्ट्या जप्त कराव्यात आणि आमचा पैसा आम्हाला मिळवावा. त्याकरता आम्ही काय केलेलं आहे, आता आम्हाला एक व्यक्ती भेटला आहे, खासदार इम्तियाज जलील साहेब, आणि त्यांनी आतापर्यंत आम्हाला इथपर्यंत आणलं आहे. आम्ही त्यांच्या मागे राहणार आहे आणि त्यांच्या निर्देशनामध्ये एक भव्य असं एक धरणं आंदोलन करणार आहे. ते आहे 30 जानेवारीला.